तरुण आहात तुम्ही, निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरतायत. असं का वाटतंय की सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघामध्ये एका नव्या आता नेतृत्वाची ते जर काठावर असतील तर मग बाकीचे उमेदवार आम्ही काठावरच आहोत ना. हा, तुम्ही कुठल्या पक्षाकडनं तिकीट मागताय? तर निश्चितच याला स्थानिक नेतृत्व जबाबदार आहे. स्थानिक नेतृत्वाने याची जबाबदारी घेतलीच गेली पाहिजे. सेनेचे शशिकांत खेडेकर आमदार होते, त्यांनी विकास केला नाही या दोघांनी, असं तुम्हाला म्हणायचं? विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. सगळेच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत. 1-2 दिवसात निवडणुका जाहीर होऊ शकतात. अशा परिस्थितीमध्ये आता सगळे इच्छुक उमेदवार सुद्धा कामाला लागलेले आहेत. आज आपण अशा नेतृत्वाला भेटणार आहोत जे युवा नेतृत्व आहे आणि सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघावर त्यांनी पकड निर्माण करायला सुरुवात केलेली आहे. अर्थात मी कोणाबद्दल बोलतोय? महाराष्ट्राला काका पुतण्यांच्या जोड्या माहीत आहेत. आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा काका पुतण्याची एक जोडी चर्चेला येणार आहे. मी बोलतोय केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांचे पुतणे योगेश जाधव यांच्याबद्दल. योगेशजी आता आपल्यासोबत आहेत. सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. हा दुय्यम भाग आहे. महत्वाचं जनसेवा आणि ते करत असताना लोकांची इच्छा आहे, तरुणांचा आग्रह आहे की तुम्ही इथे आमच्यासाठी किंवा आपल्या तरुणांसाठी तुम्ही याच्यामध्ये उतरलं पाहिजे, तुम्ही लढले पाहिजे. त्या दृष्टिकोनातून मुद्दे सांगायचे झाले तर आपल्या मातृतीर्थामध्ये भरपूर मुद्दे, म्हणजे मुद्द्यांची काही कमीच नाहीये. कोणतेही क्षेत्र तुम्ही घ्या, त्याचं नाव घ्या, त्याच्यामध्ये विकास नावाची गोष्ट तर नाहीच नाही. पण अतिशय दयनीय अवस्था त्या ठिकाणी सगळ्या भागांमध्ये. तुम्ही MSCB घ्या, परिवहन महामंडळ घ्या, रस्ते घ्या, दवाखाने घ्या, त्याच्यानंतर सिंचन घ्या, सहकार क्षेत्र घ्या, असं एकही क्षेत्र तुम्हाला त्या मतदारसंघामध्ये आपल्या याच्यात सापडणार नाही की हे अतिशय चांगल्या प्रकारे चांगल्या दिशेनं चालत आहे किंवा त्याचा लोकांना फायदा होतोय. तर हे असे सर्व मुद्दे घेऊन आम्ही त्या दृष्टिकोनातून तयारी करत आहोत. बघू काय होतं. निवडणुकीच्या रिंगणामध्ये तुम्ही उतरताय. विधानसभेच्या निवडणुका आहेत. 5 वर्ष एखाद्याला ज्यावेळेस आमदारकी मिळते त्यावेळेस त्याच्याकडे पाढा असतो की मी मतदारसंघासाठी काय केलं हे सांगण्यासाठी. तुम्ही आता नवीन आहात, नौखे आहात, मतदारसंघामध्ये फिरलात. काय काय मतदारसंघामध्ये तुम्ही कामं केली आहेत? आता मला जवळपास 6-7 वर्ष झाले त्या मतदारसंघामध्ये फिरत असताना. वास्तविकता सुरुवातीला आम्ही 1-2 वेळेस काही कार्यक्रमानिमित्त वगैरे तिथं जायचो. युवकांचा, तरुणांचा, ज्येष्ठ मंडळीचा संपर्क आला आणि असं करत हळूहळू लोकांचे फोन यायला लागले की आमच्या अशा अडचणी. जेव्हा त्या आपण अडचणी सोडवत गेलो त्या ठिकाणी मग अजून त्याच्यातून संपर्क वाढला. आणि खरंच सांगायचं म्हणजे आता हे जे मी सांगतोय ही काय अभिमानाची गोष्ट नाही किंवा कौतुकाची सुद्धा गोष्ट नाहीये. मी त्या ठिकाणी जेव्हा उन्हाळ्यामध्ये जवळपास एवढी पाणी टंचाई भेडसावत होती, नेमकेच आपले जलजीवनचे सरकारचे कामं सुरू असताना ते कामं अर्धवट होते, पूर्ण झालेले नव्हते. तर अशा जवळपास 40 ते 50 गावामध्ये एवढी भीषण पाण्याची टंचाई होती. त्यावेळेस लग्नांचा काळ होता, लग्न सुरू होते. आम्ही ज्या ज्या गावात गेलो त्या गावामध्ये लोकांचं फक्त एकच गाणं नव्हतं की दादा आमचं पाण्याची समस्या सोडवा किंवा आम्हाला पाण्याची अडचण आहे भाऊ, आमचा पाण्याचा प्रश्न सोडवा. ते माझ्याकडनं पाहवलं गेलं नाही. आणि नेमकं योगायोगाने तेव्हा निवडणूक सुद्धा संपलेली होती, लोकसभेची निकाल यायचा बाकी होता. तरी सुद्धा ह्या गोष्टी अतिशय भयावह परिस्थिती आम्ही डोळ्यानं पाहिली. जेव्हा आपण गाड्या घेऊन आम्ही जातो तेव्हा अक्षरशः तांड्या वस्तीतले बाया लेकरांना काखत घेऊन ते पाण्याचे हांडे घेऊन जायचे. आता हा विषय जर तुम्ही बघितला तर हे चित्र पाहिजे होतं 10-15 वर्ष आधीच. किंवा आपण पेपरमध्ये सगळीकडेच बघत होतो की जुन्या बाया हांडे घेऊन जायचे. जुन्या म्हणजे आता 15-20 वर्षातल्या. पण आता सुद्धा ती परिस्थिती आम्ही डोळ्यांनी पाहिली. त्या अनुषंगानं तिथे तात्काळ आम्ही 50 त्या गावांमध्ये जवळपास 140 टँकरना आम्ही त्या गावागावामध्ये दिवसातून 2 वेळा पाण्याचे टँकर पोहोचवले, त्या लोकांना पाणी दिलं. आणि दुसरा मुद्दा असा की ज्यावेळेस एक गोष्ट आपल्यालाही माहित आहे, आपल्या मतदारसंघामध्ये म्हणा किंवा जिल्हा महाराष्ट्रामध्ये एक वारकरी संप्रदायाची खूप मोठी आणि खूप जुनी परंपरा आहे, जी आजही आपल्या कीर्तनातून, आपल्या सर्व जनजागृतीतून, आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्यातून हरिपाठ भजन गावागावात करत असताना एक समाज प्रबोधनाचा संदेश देत असतो, एक समाज प्रबोधनाची दिशा दाखवत असतो. पण त्यांचं कोणाला कौतुक नाही, त्यांना कोणी बोलवत नाही किंवा त्यांचा मान सन्मान तर दूरच राहिला. तर ही गोष्ट लक्षात घेऊन आम्ही तिथे त्या ठिकाणी सर्व संत महात्म्यांचं संत संमेलन देळगाव राजा इथे आयोजित केलं.
आणि ते आयोजित करण्यामागचं निमित्त एवढंच होतं की आपलं जे वारकरी संप्रदायातील आपल्या भागातील जे काही लोक असतील, वारकरी लोक असतील, कीर्तनकार मंडळी असेल, भजनी मंडळी असेल, यांचा कुठेतरी सत्कार सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करून त्यांच्या कामाला अजून प्रोत्साहन देण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही केला. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे, आपल्या सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली. ज्यावेळेस योजना सुरू झाली, अतिशय कोणाला त्याचा जास्तीत जास्त आपल्या खेड्यापाड्यांमध्ये आपल्या जे शेतकरी कुटुंब आहे त्यांना त्याच्या माहिती नव्हत्या. काय कागदपत्र लागतात, काय स्टॅम्प पेपर वगैरे अतिशय तारंबळ उडाली होती. त्यावेळेस आपण मोठ्या मोठ्या गावांमध्ये देळगाव राजा, सिंदखेड राजा, देळगाव मई, साखरखेडा अशा ठिकाणी आपण तिथे मदत केंद्र उभे केले. मदत केंद्रातून आपण तिथे सगळ्यांना मोफत त्यांचं रजिस्ट्रेशन करून दिलं. त्याच्यानंतर आता या नवरात्रामध्ये झालो, त्याच्या आधी आता नवरात्राच्या वेळेस दुसरा वेळ होता. इथे जे आपल्या इथे आपल्याला माहिती की त्या मतदारसंघामध्ये कुठे असं दवाखाने देळगाव राजा, जालना, सिंदखेड राजा जर सोडले तर असे जसे पाहिजे तशा फॅसिलिटीज, जसे पाहिजे तशा सुविधा वैद्यकीय क्षेत्रामध्ये तिथे नाहीये. लोकांना जालना, संभाजीनगर इथे जावं लागते. तर या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आम्ही तिथे मोफत आरोग्य शिबिर राबवलं. जे आपले डॉक्टर उल्हास पाटील आहे जळगावचे, अतिशय प्रतिष्ठित त्यांचं गोदावरी फाउंडेशनचं काम आहे. तर आम्ही आमच्या फाउंडेशन मार्फत त्यांना इथे बोलवलं. त्यांच्या इथून सर्वच जे काही आजार असतील, कॅन्सर पासून तर डोकं दुखण्यापर्यंत, म्हणजे मोठ्या मोठ्या आजारांपासून तर लहान लहान आजारापर्यंत आपण तिच्यावर मोफत त्यांचे शिबिरं घेतले. त्याच्यानंतर अजून बऱ्याचशा गोष्टी सांगण्यासारख्या. आता पंचायत समिती असेल, तहसीलमध्ये असेल, तिथे दरवेळेस मी आठवड्यातून 2 दिवस पंचायत समिती आणि तहसीलमध्ये जातो. का तिथले जे लोकांचे आग्रह असतात, मला रोज दिवसातून 10 फोन कमीत कमी तर पंचायत समिती आणि तहसील बाबतीत असतात. आमचे विहिरीचे पैसे आले नाही, आमचे गोठ्याचे पैसे आले नाही, आमचे घरकुलाचे कागद अडकलेत, कोणी ग्रामसेवक सह्या करत नाहीये, कोणी आमचं काम पूर्ण करत नाहीये. या दृष्टिकोनातून आम्ही तिथे वारंवार लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आठवड्यातून 1 ते 2 दिवस तिथे पंचायत समिती, तहसीलमध्ये आम्ही जाऊन लोकांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर MSEBीचे प्रश्न असतील, महावितरणचे, की प्रत्येक गावामध्ये आपण बघत असाल तर प्रत्येक गावामध्ये लाईनीचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. पूर्ण त्या तालुक्यांमध्ये जेवढा लाईनीचा विजेचा पुरवठा पाहिजे तेवढा पुरवठा सुद्धा त्या तालुक्यांना मिळत नाहीये. तर असे बरेचसे कामं समाज उपयोगी आम्ही कार्यक्रम सांगायला गेलो तर अख्खा दिवस कमी पडेल. मी तसा तुम्हाला आधीच सांगितलं की हा काही कौतुकाचा विषय नाही किंवा माझ्या अभिनंदनाचा विषय नाहीये. हे मुळात करावं लागतंय, हीच सर्वात मोठी शोकांतिका आहे. आणि वास्तविकता माझ्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याला, म्हणजे कुठल्या पदावर नसताना, काही नसताना मला करावं लागतंय, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. तुम्ही समस्यांचा प्रश्न मांडला, समस्यांचा पाढा वाचला, जबाबदार कोण आहे याला? आता हे सगळ्या ज्या मी अडचणी सांगितल्या, हे जे वास्तव सांगितलं, आणि हे अजून बरंच काही विषय, तर निश्चितच याला स्थानिक नेतृत्व जबाबदार आहे. स्थानिक नेतृत्वाने याची जबाबदारी घेतलीच गेली पाहिजे. डॉक्टर राजेंद्र शिंगणेंवर रोख आहे का तुमचा? नाही, जे डॉक्टर राजेंद्र शिंगणे असतील, आमदार असतील, जे आधी असतील, जेव्हा कोणी तिथले नेतृत्व असतील, हे निश्चित जबाबदार आहेत ना. त्यांनी जबाबदारी घेतलीच पाहिजे. जबाबदारी घेणे सुद्धा ही खूप मोठी जबाबदारी आहे. डॉक्टर राजेंद्र शिंगणे सध्या आमदार आहेत. याच्या आधी तुमचे महायुतीचे म्हणजे शिवसेनेचे शशिकांत खेडेकर आमदार होते. त्यांनी विकास केला नाही या दोघांनी, असं तुम्हाला म्हणायचं? हे बघा, विकास करत असताना मला एक गोष्ट सांगा, विकास कशाला म्हणतात? आपण रस्ते बांधले, सभामंडप बांधले, किंवा जे काही इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं, त्यालाच विकास म्हणतात, अशातला काही भाग नाही ना. खरी विकासाची परिभाषा काय, विकासाची व्याख्या काय, की आपण केलेल्या कामातनं किंवा आपण करत असलेल्या कामातून शेतकऱ्यांचे, गोरगरिबांचे, विद्यार्थ्यांच्या, तरुणांच्या आयुष्यामधील, दैनंदिन आयुष्यामधील किंवा दैनंदिन रोजच्या त्यांच्या राहणीमानामध्ये, त्यांच्या कामामध्ये आपण काय बदल घडवतोय व त्यांना त्यांचं जीवन जगण्यात अजून सोयीस्कररित्या आपण काय करतोय, याला विकास म्हणतात. माझा थेट सवाल असा आहे, निवडणूक तुम्हाला लढायची आहे, विकासाचा काय प्लॅन तुमच्या डोक्यामध्ये आहे? सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ 2 तालुके येतात, देवगाव राजा आहे, सिंदखेड राजा आहे, चिखलीची काही गाव आहेत, लोणार तालुक्यातली काही गाव आहेत. विकासाचा काय प्लॅन तुमच्या डोक्यात आहे? बरोबर आहे. आता भौगोलिक दृष्ट्या बघितलं तर सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ हा खूप मोठा आहे. याच्यामध्ये 2 तालुके अंशतः आहेत, 2 तालुके पूर्णतः आहेत. लोणार आणि चिखली अंशतः याच्यामध्ये सहभाग आहे.
आता मी जेव्हा गावागावांमध्ये फिरतो, आता माझं वय आता समजा मी 34-35 वर्षाचा तरुण आहे आणि आम्हाला या मोठ्या राजकारण्यांसारखं, या मोठ्या प्रस्थापित नेत्यांसारखं पडद्याआड बोलून किंवा पदराआड लपून ह्या गोष्टी आम्हाला जमत नाही. मी जे करतो ते माझं सरळ सरळ स्वच्छ आणि पारदर्शक काम असतं. खरं तर तुम्हाला खरं जर सांगायचं झालं तर विकासाचा प्लॅन केल्यापेक्षा आधी तिथला अनुशेष भरून काढणं खूप महत्वाचं आहे. विकास कधी होत असतो, जेव्हा तिथली परिस्थिती जेव्हा सुस्थितीत येईल किंवा आधीच जे भरकटलेलं आहे, आधीच जे गढूळ झालेलं आहे किंवा आधीच जे काय म्हणता येईल त्याला आपल्याला खाली आहे, त्याला आधी पातळीवर तर आणावं लागेल. कशामध्ये बॅकलॉग आहे? तुम्ही असा प्रश्न विचारा की कशामध्ये बॅकलॉग नाहीये, ते उत्तर शॉर्टकट मध्ये होईल. कारण की आपण स्वतः पत्रकार आहेत, तुम्ही थोडीशी शोध पत्रकारिता करा. एक मला हे सांगा, तुमच्या मनाने एक कोणतं तरी डिपार्टमेंटचं नाव सांगा, कोणतं पण एक. मी सांगतो त्यात महसूल विभाग. आता महसूल विभागामध्ये आपण बघत असताना तहसीलमध्ये असेल, पंचायत समितीमध्ये असेल, आपल्या गोष्टी शेतकऱ्यांचं काय काम पडतात रोज महसूलमध्ये किंवा या त्यांच्या पैशाच्या बाबतीत काय काम असतात लोकांच्या विहिरीचे पैसे लागतात लोकांना पंचायत समितीमार्फत. MRGSचा विषय असतो, त्याच्यानंतर गोठ्यांचा विषय असतो, घरकुलांचा विषय असतो, त्याच्यानंतर अशा बऱ्याचशा गोष्टी. याच्यातली एक सुद्धा गोष्ट मी स्वतः आठवड्यातून 2 दिवस मला तहसीलमध्ये, फक्त आपल्या पंचायत समिती तहसीलमध्ये या साध्या गोष्टींसाठी जावं लागतं. कारण की जावं लागतं याच्यासाठी की लोकांचे फोन येतात की दादा तुम्ही आमच्यासोबत या, तुम्हाला यावंच लागेल. कारण की प्रत्येक गावामध्ये, आता मी मागच्या आठवड्यात गेलेलो असताना तिसऱ्यांदा मला जाऊन तिथं सांगावं लागलं की तुम्ही या 8 दिवसात कमीत कमी आता आचारसंहितेच्या आधी तरी या लोकांच्या फायली क्लिअर करा, यांचे घरकुलाचे, मोदी आवासचे यांचे पैसे यांना भेटू द्या, यांचे विहिरीचे पैसे अडकलेले आहेत MRGS मधून ते पैसे त्यांना भेटू द्यात. हा झाला आता एक विषय. तुम्ही नाव घेतलं होतं महसूल मधले. तसे नजूलमध्ये कमी अडचणी आहेत का? नजूल मधल्याही खूप अडचणी आहेत. MSCB घ्या. आज तुम्हाला सांगतो प्रत्येक गावामध्ये रोज माझं स्वतःच सांगतो, माझ्या स्वतःच्या अनुभवावरून रोज कमीत कमी किमान 3 ते 4 फोन हे मला लाईनी संदर्भात असतात. भाऊ आज आमच्या गावामध्ये लाईन नाही, 2 दिवस झाले लाईट बंद आहे, 2 दिवस झाले गावातली लाईट बंद आहे, 2 दिवस झाले शेतीतली लाईट बंद आहे. आणि आम्ही काय करतो, फक्त एक फोनच लावायचं काम आहे की त्या जेई असेल, कोणी तिथला वायरमन असेल की ही इथं अडचण आहे, इथं लाईट बंद आहे, अर्ध्या 1 तासात ते लाईट चालू करतात. हा काय म्हणजे मी काय करतोय, हा काय फार मोठा विषय नाही की मी असं काहीतरी वेगळं काहीतरी करतोय. अतिशय साध्या गोष्टी, तुम्हाला त्याच्यासाठी अतिशय साधे परिश्रम घ्यावे लागतात. त्यासाठी जरी लोकांनी जबाबदारी जर घेतली तर ह्या गोष्टी निश्चितच सुधारायला काही, मतदारसंघाची म्हटल्यापेक्षा ते शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारायला काही वेळ लागणार नाही. बरं मला सांगा, आता लोकांनी दिली तुम्हाला संधी, केलं आमदार, काय करणार? सगळ्यात आधी जिजाऊ मा साहेबांचं ते जन्मस्थान आहे आणि निश्चितच छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या मातोश्री की ज्यांनी त्यांच्यावर संस्कार केले, ज्यांनी त्यांना शिकवण दिली, ज्यांनी एवढ्या मोठ्या गुलामगिरीच्या विरोधात, मुघलशाहीच्या विरोधात त्यांना तयार केलं, अशा मातोश्रीच्या, अशा जिजाऊ साहेबांच्या जन्मस्थानी एवढा जर अंधार असेल तर निश्चितच तो अंधार दूर करण्याचं काम मी करेन. आणि दुसरी गोष्ट मला सांगा की जिजामातांनी पुण्यासारख्या ठिकाणी, पुण्यात जिजामातांनी शिवाजी महाराजांच्या हाती सोन्याचं नांगर देऊन पुण्यासारखी बंजर जमीन अतिशय समृद्ध केली. आज पुणे कुठे तुम्हाला माहिती आहे, त्या जिजामाताचा आज सिंदखेड राजा कसा आहे, ही गोष्ट किती मोठी शोकांतिका आहे. त्याला निश्चित पर्यटनामध्ये त्याला एका देशाच्या पातळीवर आपण त्याला नेऊन ठेवू शकतो, मनात इच्छाशक्ती असेल तर. आज त्याच्यामध्ये जवळपास रामेश्वर मंदिर असेल, जिजाऊंचं जन्मस्थान असेल, तो वाडा असेल, रंगमहाल असेल, त्याच्यानंतर बारव असतील, अशा कित्येक साऱ्या गोष्टी. आता तिथे विष्णूंची मूर्ती सापडली आणि अजून काही त्या जमिनीत दडलेलं आहे हे आपल्याला सुद्धा माहित नाही.
अशा कित्येक गोष्टींचा जर आपण याला लोकांना जर सहजासहजी उपलब्ध करून दिलं, तिथे इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं, तर निश्चित तिथं जास्तीत जास्त पर्यटन त्याचं वाढेल, तिथले पर्यटक वाढतील, नवीन नवीन देशामधले पर्यटक तिथे येतील आणि तिथून नक्कीच त्या मतदारसंघाचा, सिंदखेड राजाचा आर्थिक विकास होईल. त्याच्यानंतर तिथे सर्वात आधी जर सगळ्यात मी आता ज्या कोणत्या गावामध्ये गेलो तिथे गावातल्या लोकांची सगळ्यात मोठी अडचण की भाऊ आम्हाला बसेस नाहीत. आज हा सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुका पूर्णतः चिखली आणि मेहकरच्या बसेस म्हणजे डेपो आहे आणि ते जे बसेस ते जादा बसेस एक्स्ट्रा पाठवतात, ते स्वतःच सोडून थोडी पाठवणार आहेत. त्यामुळं तिथे विद्यार्थ्यांना 4 वाजता शाळा सुटली तर 6 वाजेपर्यंत त्या विद्यार्थिनींना सुद्धा तिथे बसेससाठी तिथं रस्त्यावर उभं राहावं लागतं. त्याच्यानंतर शेतकऱ्यांना सुद्धा सकाळी जायला एसट्या नसतात. अतिशय हालाकीची परिस्थिती आहे. कोणत्याही गावामध्ये तुम्ही कोणत्याही गावामध्ये जाऊन विचारा, त्या गावाच्या लोकांची मागणी भाऊ आम्हाला एसट्या पाहिजे. सगळ्यात आधी तिथं एसटी डेपो उभा राहायला पाहिजे. आणि हे काही फार मोठा विषय नाही. जिजाऊंच्या जन्मस्थानी जर आपण साधा एसटी डेपो देऊ शकत नाही किंवा आणू शकत नाही तरी फार मोठी गोष्ट आहे. आणि ती आणायला काही एवढी काही अडचणीची बाब नाहीये. सध्या शासनाने जरी डेपो देणे बंद केलेलं आहे, पण एक जिजाऊंचं जन्मस्थान आहे, एक आपलं सर्वांचं श्रद्धास्थान आहे. अशा ठिकाणी निश्चितच त्याला अपवादात्मकरित्या आपण त्याला बस डेपो देऊ शकतो. तरुण आहात तुम्ही, निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरतायत. असं का वाटतंय की सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघामध्ये एका नव्या नेतृत्वाची गरज आहे? तेव्हा सिंदखेड राजा मतदारसंघामध्ये नवीन नेतृत्वाची गरज तर आहेच. याचं कारण असं, जे आपल्या जिजाऊ माँसाहेबांचं जन्मस्थान होतं, एकेकाळी सिंदखेड राजाचं एवढं वैभव होतं, सर्वात मोठी बाजारपेठ होती. त्यानंतर हल्लीच्या काळात सुद्धा सिंदखेड राजा हा आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचं, मग ते राजकारणातील केंद्रस्थान असो, आपले स्वर्गीय भास्कररावजी शिंगणेंच्या माध्यमातून सहकाराचं केंद्रस्थान असो किंवा बाजारपेठेचं असो, ह्या गोष्टी त्या सिंदखेड राजा मतदारसंघामध्ये आपल्या पूर्ण जिल्ह्यात 1 नंबरवर होत्या. आणि आज त्या सगळ्या गोष्टी असलेल्या गोष्टी लोप पावल्यात. तुम्ही उदाहरण घ्या, त्याच्यामध्ये जिल्हा बँकेचं तर सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, त्याच्यावर वेगळं काही भाष्य करायची आवश्यकता नाही. त्याला आपल्या महायुती सरकारनं त्याला पुनर्जीवन दिलं. त्याच्यानंतर दुसरबीड सारख्या ठिकाणी जिजामाता सहकारी साखर कारखाना आहे. तो कारखाना आज दुसऱ्या लोकांच्या भरोश्यावर द्यायचं काम पडलं, दुसऱ्यांना विकायचं काम पडलं. की ज्या एकेकाळी दुसरबीड शहराचं एवढं वैभव होतं, आम्ही जातो तेव्हा जुने लोक सांगतात तिथले की ते एक दुसरबीड गाव आणि त्या कारखान्याचं गाव म्हणजे कारखान्याचं एक वेगळं विश्व. तिथे मोठे मोठे अधिकारी, हेलिपॅड, त्याच्यानंतर त्यांचे क्वार्टर्स, एवढं मोठं तिथं रेलचेल असायची. त्या काळी जे दूरदर्शनवर ऑर्केस्ट्रा वगैरे जे करायचे ते त्या काळी दुसरबीडमध्ये येऊन त्या काळी तिथे ते ऑर्केस्ट्रा परफॉर्मन्स करायचे. म्हणजे एवढं वैभव, एवढी मोठी त्या लोकांमुळे आलेली त्याला आर्थिक सुबत्ता, एवढं त्याचं वैभव होतं. आज काय परिस्थिती आहे? आज तो कारखाना दुसऱ्याच्या नावाने दिला. तिथे जे चेअरमनचे जे ऑफिस होते तिथे आज कचऱ्याचं घाणीचं साम्राज्य पसरलंय, ते आडगळीच पडलंय. तिथले जे अधिकाऱ्यांचे, मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांचे जे बंगले होते तिथे दुसरे लोक राहत आहेत. आणि तुम्हाला सांगतो खरी शोकांतिका आहे, तुम्ही बघा तिथे राहणारा एक माझ्या समोरचं उदाहरण आहे. तिथे एक अधिकारी काम करायला होते. जेव्हापासून तो अतिशय चांगल्या लेवलवर, अतिशय चांगल्या पोस्टवर, तिथे त्यांचा मुलगा आज तो फार्मासिस्ट आहे. तुम्ही करा शोध पत्रकारिता. कारखाना बंद झाला, त्यांच्या नोकऱ्या गेल्या, त्यांच्या मुलांची मानसिक स्थिती ढासळली, त्यांचा मुलगा मानसिक स्थिती म्हणजे परिस्थिती ढासळली. आज ते तिथे नाक्यावर एका हॉटेलवर चहा विकतोय, चहा कबशा धुतोय. असं एक उदाहरण नाही, असे कितीतरी उदाहरण आहे की ज्या लोकांचे घर संसार उद्ध्वस्त झाले. दुसरी गोष्ट आपली सुतगिरणी साखरखेड्याची. साखरखेड्यामध्ये साखरखेड्यामध्ये जे तिथे काम करणारे लोक होते, म्हणजे दुरून तिथे साखरखेड्यामध्ये स्थायिक झाले होते. सेम परिस्थिती, सारखी परिस्थिती. तिथे सुद्धा आर्थिक सुबत्ता नांदत होती. 3-3 शिफ्टमध्ये लोक काम करत होते. कारखाना, सूतगिरणी बंद झाली, सगळ्या लोकांच्या नोकऱ्या गेल्या, लोक उघड्यावर आले, काही मनोरुग्ण झाले. फक्त आपली नोकरी गेली, आपलं
आर्थिक व्यवस्था डामाडोल झाली, डळमळली. त्याच्यामुळे तिथे सुद्धा एवढा मोठा फटका बसला. नाहीतर सूतगिरणीसारखा आज टेक्स्टाईल इंडस्ट्री, आज जिथे लोक टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये भाग घेत आहेत, टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये उतरत आहेत, तर आपल्या इथे असलेली टेक्स्टाईल इंडस्ट्री आपण बंद केली. त्याच्यानंतर राजेगावचा वैष्णवी साखर कारखाना असेल, तो तर तिथे त्या जागी कारखाना होता का नाही तेच समजत नाही. आता सगळं तिथलं स्क्रॅप सहित सगळं विकून टाकलं. त्या सूतगिरणीमधलं सुद्धा स्क्रॅप सहित सगळं गायब करून टाकलं. फक्त तो आता ढाचा उभा आहे. त्याच्यानंतर सगळ्यात मोठा दूध महासंघ आपल्या सिंडिकेट राज्यामध्ये होता, त्याचंही नामोनिशान लोप पावलं. आज लोक कुठेतरी दुग्ध व्यवसायामध्ये आता परत भाग घेत आहेत, चांगलं काम करत आहेत. जर ते आतापर्यंत चांगलं चालवलं असतं तर निश्चितच चांगले दूध विकणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा तिथे चांगले दिवस आले असते. त्याच्यानंतर अशी किती गोष्ट आहे. त्याच्यानंतर आपलं सिंडिकेट राज्यामधील कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, काय परिस्थिती, तिथल्या लोकांना पगार द्यायची सुद्धा त्या कृषी उत्पन्न बाजार समितीची ताकद नाहीये, त्या बाजार समितीची परिस्थिती नाही. मला सांगा, ह्या दैनंदिन आयुष्यातल्या गोष्टी आहेत, या सगळ्या असलेल्या गोष्टी तुम्ही घालवल्या आणि नवीन गोष्टी निर्माण करायचा प्रयत्न करतायत. आता तुम्ही बघत असाल, आता निवडणूक येते, आता फक्त घोषणांचे पाऊस पाडल्या जात आहेत किंवा भूमिपूजन चालू आहे. एकूण 5 कोटीचं भूमिपूजन झालं की लगेच तिकडून 10 कोटीचं भूमिपूजन होते, लगेच परत इकडून 15 कोटीचं भूमिपूजन होते. अरे एवढे जर भूमिपूजन तुम्ही करत आहात, हे कामं जातात कुठं? हा म्हणजे माझा वैयक्तिक प्रश्न म्हटल्यापेक्षा हा तिथल्या सामान्य तरुणांचा, लोकांचा प्रश्न आहे की एवढं तुम्ही कॉम्पिटिशन तिच्यात केल्यापेक्षा लोकांचं राहणीमान कसं सुधरेल, तरुणांचं आयुष्य कसं सुधरेल, याच्यामध्ये कॉम्पिटिशन करा ना. की आज कोणत्या शेतकऱ्याला वाटतं की माझा मुलगा सुद्धा माझ्यासारखा शेतात राबला पाहिजे? आज आमच्या आजोबांकडं, आमच्या म्हणजे लोकांच्या, आज ज्यांच्याकडे मागच्या पिढीकडे जर 15 एकर जमीन असेल, 2 पोरं असतील तर 7-7 एकर 7.5 एकर नावावर येते. नातवावर किती येते, त्यांच्या पोरावर किती येईल? एक काळ असा येईल की तुमच्या 2-3 पिढीनंतर तुम्हाला उभं राहण्यापुरती तुमची शेतात तुमची जमीन नसेल या वाटण्यावर. मग आपल्याला आपले मुलं शेतात घालायचे का? मग जर शेतात नसतील घालायचे तर मग त्यांच्यासाठी शिक्षणाची पर्यायी व्यवस्था कोण उभी करणार? त्यांच्यासाठी शिक्षण झाल्यावर रोजगार कोण उपलब्ध करणार? एवढं तुम्ही 25-30 वर्षामध्ये कोणी आमदार असो, कोणी माझी कोणी आमदार असो, माझा हेतू माझ्या पक्षातील असतो, आमच्या महायुतीतील असो, विकास आघाडीतील असो, शेवटी लोक जीवन जगताना हे तर बघत नाही ना की माझ्या पक्षाचा आमदार आहे, आज मी उपाशी राहिला तरी चालतो, काम नाही केलं तरी चालतं. शेवटी हा दैनंदिन तरुणांच्या प्रश्नाच्या मनातली अर्थ हाक तुम्ही कधी ऐकणार? त्याच्यानंतर मला सांगा, जेव्हा निवडणूक येते, फक्त जाती आणि जातीच्या भरोशावर ह्या निवडणुका जिंकल्या जातात आणि हे आमच्यासारख्या तरुणांना आम्हाला उघड डोळ्यांनी दिसतं की निवडणूक आली की जातीमध्ये तिथे द्वेष निर्माण करायचा आणि या द्वेषातून निवडणुका जिंकायच्या आणि पुन्हा 5 वर्ष आराम करायचा. यातून तुम्ही कुठं पुढं भविष्य घेऊन जाताय? त्यामुळं माझी आपल्या माध्यमातून सुद्धा सगळ्या मतदार असतील, आता इथलेच नाही महाराष्ट्रातले मतदार असतील, की आपल्या लेकरा बाळांचा, आपल्या मुलांचा, आपल्या तरुणांच्या, यांच्या भविष्याचा विचार करून अतिशय जबाबदारपणे आपण सुद्धा मतदान करा आणि प्रत्येक मतदारसंघातील, आपापल्या मतदारसंघातील होत करू लोकांना, काम करणाऱ्या लोकांना आणि ज्यांच्या काम करायची तीव्र इच्छा अशा लोकांना तुम्ही कृपया करून निवडून द्या आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करून घ्या. भावनिक होऊन जातीपातीवर मतदान करू नका. तरुण लोक तर करणारच नाहीत. तरुणांनी आता सगळ्या तरुण मंडळींनी ठरवलंय आणि हे तुम्ही जर बघत असाल तर हे आताची जी आमची पिढी आहे, आपली पिढी आहे, आपण हे आता जातीपातीपेक्षा विकासाला महत्व देणारी पिढी आहे. जो आमच्या कामी पडेल आम्ही त्याला निवडू, हे सरळ आणि स्पष्ट धोरण त्या लोकांचं, आपल्या लोकांचं. आतापर्यंत आता आपण तिथे साखर खेड्यामध्ये नवीन इमारत उभी राहते, त्याच्यामध्ये झालं तर चांगलंच आहे. पण साखरखेड्याचा मुद्दा तुम्ही काढला. साखरखेडा तालुक्याची एक मागणी आहे. हा, आता साखरखेडा जे गाव आहे, साखरखेडा गावाची लोकसंख्या, साखरखेडा सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे आणि साखरखेडा गावाची लोकसंख्या ही सिंदखेड राजा नगरपालिकेपेक्षा सुद्धा मोठी आहे आणि तिथल्या लोकांची साखरखेडा तालुक्यासाठी मागणी, आणि ते निश्चित आवश्यक आहे. कारण एवढा मोठा बोजा आज साखरखेड्यातील मंडळींना, साखरखेड्याच्या आजूबाजूतील पंचक्रोशीतील लोकांना 60-70 किलोमीटर सिंदखेड राजाला जावं लागतं. तिथे साधा कागद जरी तुम्हाला तहसीलचा आणायचा असेल
तर त्यांना सिंदखेड राजाला जाऊन पूर्ण दिवस घालावं लागतात. खिशातले 400-500 रुपये त्यांना खर्च करावा लागतात 10-20 रुपयाच्या कागदासाठी. तर त्यामुळे सिंदखेड साखरखेर्डा तालुक्यासाठी निश्चित प्रयत्न करणार आणि साखरखेर्डा तालुका हा होण्यासारखा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही निश्चित प्रयत्न करू. त्याच्यानंतर युवा रोजगारांचा प्रश्न असेल, MIDCचा प्रश्न असेल, युवकांसाठी पण सुद्धा तिथं माझं काम सध्या सुरू आहे. मी प्रोजेक्ट तयार करतोय. त्यातून जर तिथे 3-4 MSME द्वारा जर चांगले मोठे लघु उद्योग, मोठे नाही लघु उद्योग जर उभे राहिले तर त्यातून युवकांना सुद्धा चालना मिळेल. युवकांना बाहेर जाण्यासाठी बाहेर जे कामासाठी जावं लागतं, घरदार सोडून आपलं परिवार सोडून तिथे राहून त्यांना जास्तीत जास्त 5-10 हजार रुपये पगार मिळतो. 4-5 हजार त्यांच्या राहण्याच्या आणि खाण्यातच जातात आणि हाती काय लागतं ते तेवढं दैनंदिन खर्चावर त्यांच्या चालल्या जातं. तर त्यांना इथे आपल्या जागी राहून आपली शेती सांभाळून आपला परिवार सांभाळून त्यांना रोजगार मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही काम करतोय. आणि शिक्षणाचा मुद्दा, सिंदखेड राजामध्ये शिक्षणासाठी सुद्धा लोकांना बाहेर जावं लागतं. नवीन तिथे कॉलेजेस आले पाहिजेत, मेडिकल कॉलेज आलं पाहिजे, इंजिनिअरिंग कॉलेजेस आले पाहिजे, BSCचे कॉलेज एक आहे, अजून जास्त प्रमाणात तिथे झालं पाहिजे. महिला म्हणजे विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना आपलं घर सोडून जायचं काम पडलं नाही पाहिजे. कामासाठी असो की शिक्षणासाठी असो, एवढं समृद्ध हे मातृतीर्थ झालं पाहिजे असं आमच्या मनात आहे, डोक्यात आहे आणि त्या दृष्टीने निश्चित काम सुरू आहे. शेवटचा प्रश्न माझा, महायुतीमध्ये तुम्ही आहात, शिवसेनेमध्ये आहात आणि सध्याचे विद्यमान आमदार जे आहेत डॉक्टर राजेंद्र शिंगणे ते सुद्धा महायुतीमध्येच आहेत. तुम्ही कुठल्या पक्षाकडनं तिकीट मागताय? हे बघा, आता डॉक्टर शिंगणे साहेब महायुतीत आहेत, सध्या तरी महायुतीमध्ये आहेत. कारण हे मी नाही बोलत आहे, तुम्हालाही माहिती आहे. त्यांनी स्वतः स्टेटमेंट दिलेलं आहे की मी काठावर आहे असं काहीतरी बोलले ते, मी इकडे जाऊ शकतो तिकडे जाऊ शकतो. मला असं वाटतं की खरं तर ही खूप मोठी शोकांतिका आहे की आपण कुणी असो, म्हणजे कोणतेही नेते असो, कोणी असो, आमदार असो, कोणी असो, की आपण आपल्या लोकांना जे आपल्याला निवडून देतात, जे आपल्यावर 5 वर्ष काम करण्यासाठी विश्वास ठेवतात आणि काहीतरी अपेक्षा घेऊन त्यांचं आपल्यासाठी ते म्हणजे दैनंदिन आयुष्याचा भाग आहे, पण त्यांच्यासाठी तो फार मोठा विषय असतो. अशा लोकांना, अशा जनतेला आपण गृहीत धरू नये. खरंच एक मला खूप म्हणजे शोकांतिका आहे. किंवा मी कुठेही गेलो आणि आम्ही कुठेही असलो तरी लोक आमच्या मागे पळत येतील, हा जो गैरसमज आहे किंवा हे जे लोकांना गृहीत धरणं आहे हे खूप चुकीचं आहे. शेवटी आपण लोकांचे सेवेकरी आहोत, त्यामुळे जिथे लोकांचं कल आहे, जिथं लोक म्हणतात तिथे आपण गेलं पाहिजे. आपण जिथे जाऊ तिथं लोक येतील, हा गोड गैरसमज कोणी असो त्यांनी दूर करावा. तुम्ही कुठल्या पक्षाकडनं निवडणूक लढणार आहात? आणि आता त्यांनी अडचणीत टाकलेलं आहे का? सगळ्यांना कन्फ्युज केलंय का डॉक्टर शिंदेने? नाही ना, लोकांना कन्फ्यूज केलंय की स्वतः कन्फ्यूज आहे याची आम्हाला कल्पना नाही. पण आता ते तर काठावर असतील तर मग बाकीचे उमेदवार आम्ही काठावरच आहोत ना, आहे का नाही? आणि निश्चितच पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला तर आम्ही आमच्या शिवसेना महायुतीकडूनही लढायला तयार आहोत, जर त्यांनी दुसरं काही पाऊल घेतलं तर. सर्वे झाले होते मतदारसंघामध्ये, काय त्या सर्वेची चर्चा आहे किंवा तुमच्या बाजूने कसा कल आहे? आता सर्वेमध्ये जवळपास 4-5 आता सर्वे करत असताना सगळे चॅनलचे सर्वे करतात, त्याच्यानंतर सगळे पक्षांचे लोक सर्वे करतात. मी तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो की आपण आता मला ते एका जणांनी सांगितलं होतं, म्हणजे त्यांच्याच लोकांनी सांगितलं होतं. आता त्याच्यामध्ये काय ते डिक्लेअर करतील मतदारसंघावाईज का काय मला माहीत नाही, पण TV9चा जो सर्वे झालाय त्याच्यामध्ये त्यांनी माझं नाव 1 नंबरवर सांगितलं होतं. त्याच्यानंतर जे आता 6 पक्ष आहेत आपले महत्वाचे, महाविकास आघाडी आणि महायुतीचे तिन्ही मिळून, तर त्याच्यामधल्या 4 पक्षांच्या सर्वेमध्ये माझं नाव आघाडीवर आहे अशी आता बातमी मिळते ऑथेंटिक. लढण्याची पूर्णपणे 100% तयारी केली आहे, माघार नाही? नाही, 100%, 101% लढणार. पक्षश्रेष्ठींचा आदेश घेऊन, लोकांचं जनमत घेऊन, लोकांचा जनादेश घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ. तर लोकांचा जनादेश घेऊन आम्ही निवडणुकीच्या मैदानात जाणारच आहोत असं योगेश जाधव यांचं म्हणणं आहे. डॉक्टर शिंगणे यांच्यावरही त्यांनी हल्लाबोल केला आहे. डॉक्टर शिंगणे स्वतःच कन्फ्यूज आहेत का, लोकांना ते गृहीत धरतायत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ते जर काठावर असतील
आम्ही देखील काठावर आहोत, असं महत्वाचं विधान योगेश जाधव यांनी केले. जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आता एक नवीन नेतृत्वाचा उदय होतोय का, हे पाहणं विधानसभा निवडणुकीत पाहणं महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय थिगळेसह कृष्णा सपका, बुलढाणा लाईव्ह, सिंदखेड राजा.